विद्यार्थी मित्र हो, वेलकम टू अवर नेक्स्ट लेक्चर. आणि त्या लेक्चरचं नाव काय पहा, फोर्स ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड मध्ये फोर्स कशा प्रकारे करंट कॅरिंग कंडक्टरवर इफेक्ट दाखवतो किंवा फॅक्टर त्याचे काय काय त्याला अफेक्ट करतात असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, मग आपण पाहत जाऊयात की त्याच्यामध्ये नेमकं काय काय आहे. ठीक आहे, त्या अगोदर समजून घेण्या अगोदर आपल्याला एक ऍक्टिव्हिटी पाहिजे. ठीक, ऍक्टिव्हिटी मध्ये काय काय घ्यायचं बघा. मटेरियल्स मध्ये आपल्याला काय काय पाहिजे, फ्लेक्सिबल कॉपर वायर पाहिजे, म्हणजे कॉपरचे एक फ्लेक्सिबल वायर घ्या जे की बेंड व्हावं किंवा कशाही प्रकारे त्याला मोडता यावं. दुसरं स्टँड घ्या त्या कॉपरच्या वायरला लावण्यासाठी. तिसरी इलेक्ट्रिक सेल घ्या ज्याच्यामधून करंट पास व्हायला पाहिजे. चौथी घ्या हॉर्स शू मॅग्नेट विथ स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. आता हॉर्स शू मॅग्नेट म्हणजे काय बाबा, हे बघा अशा प्रकारचं मॅग्नेट जे की घोड्याच्या पायात घातलं जातं. अशा प्रकारच्या मॅग्नेटला आपण हॉर्स शू मॅग्नेट असं म्हणतो, जे घोड्याच्या टापाला किंवा पायाला लावलं जातं. ठीक, अशा प्रकारचं तुम्हाला मॅग्नेट घ्यायचं आहे ज्याची की मॅग्नेटिक फील्ड ही स्ट्रॉंग असली पाहिजे. ठीक, ऍक्टिव्हिटी मध्ये काय काय करायचं बघा. आता पुस्तकात काय ऍक्टिव्हिटी आणि पुस्तकातली कोणती फिगर आहे, फिगर नंबर 4.10 ही तुम्हाला डोळ्यासमोर ठेवायची आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला पाहायचंय की त्याच्यामध्ये नेमकं काय काय. त्या फिगर मध्ये बघा अशा प्रकारची सगळी अरेंजमेंट दिली आहे. हा सेटअप लावलेला आहे. काय लावला, हा घेतलं स्टँड, हे आणखी याला जोडलं हॉर्स शू मॅग्नेट आणि याला जोडलं करंट कॅरिंग कंडक्टर. आणि ही जी लाल लाईन दिसते हे आहे कॉपर वायर. आणि इकडून त्या कॉपर वायरला त्या करंट कॅरिंग लूप मध्ये किंवा त्या सर्किट मध्ये जोडण्याचं काम करण्यात आले. इथं लागली सेल, हे ओपन किंवा क्लोजची की त्याला करण्यासाठी. आपण जेव्हा यामध्ये करंट पास केलं आणि ते करंट पास केल्यानंतर याच्यावर काय इफेक्ट झाला हे आपल्याला पाहायचं आहे. आता ह्या मॅग्नेटची काय मॅग्नेटिक फील्ड इकडून नॉर्थ आहे तर इकडं साऊथ आहे. बघा इकडं नॉर्थ ह्या बाजूला तर इकडं साऊथ, असा प्रकारे ती मॅग्नेटिक फील्ड जात आहे किंवा वाहत आहे. अशा प्रकारे आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. मग आपण काय केलं बघा, त्या ऍक्टिव्हिटी मध्ये पहिलं फिक्स कॉपर वायर, म्हणजे हे कॉपर वायर घेतलं आणि ते कॉपर वायर इथे फिक्स केलं. दुसरं युझिंग स्टँड, म्हणजे काय कॉपर वायरला एक स्टँड घेऊन आपण त्याला फिक्स करण्याचं काम केलं. तिसरं इट शुड पास थ्रू पोल्स ऑफ हॉर्स शू मॅग्नेट, म्हणजे ते कशा प्रकारे आपल्याला फिट करायचं आहे, ज्याप्रमाणे ह्या मॅग्नेट मधून ह्या मॅग्नेटच्या मधून ते गेलं पाहिजे आणि जेणेकरून तिथं मॅग्नेटिक फील्ड ही जनरेट झाली पाहिजे. आणि चौथं काय करायचंय, कनेक्ट द सर्किट. आपल्याला एक सर्किट तिथं कनेक्ट करायचंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला करंट फ्लो होण्यासाठी किंवा करंट फ्लो करायचं आहे. बघा या मॅग्नेटची दिशा मी सांगत होतो, हे झाला, हा झाला नॉर्थ आणि हा झाला साऊथ. अशा प्रकारे हे मॅग्नेटची दिशा आहे. पहा त्या ऍक्टिव्हिटीचा रिझल्ट आपल्याला काय काय पाहायला मिळाला. आपण काय केलं त्या ऍक्टिव्हिटी मध्ये पाहिलं की हे जे मॅग्नेट आहे हॉर्सशू मॅग्नेट, त्या मॅग्नेट मध्ये आपण कॉपर वायर हे टाकलं होतं. ठीक आहे, कॉपर वायर तिथे प्लेस केलं होतं. ठीक आहे, त्या सर्किट मध्ये. मग आपला पहिला रिझल्ट बघा, ए डायग्राम त्यांनी दिली, बी दिली, सी दिली. अशा प्रकारे ह्या 3 डायग्राम आपण ऑब्झर्व केल्या. त्याचा रिझल्ट म्हणून बरं का ह्या डायग्राम आपण ऑब्झर्व केल्या. हे काय दर्शवतंय, हे जे दर्शवतंय ते आहे मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर विच इज गोइंग इनसाइड ऑफ द पेपर. म्हणजे जे पेपरच्या मध्ये जाते मॅग्नेटिक फील्ड ते आपल्याला दर्शवण्यात अशा चिन्हाने दर्शवण्यात आले. ठीक आहे, हे झालं बेसिक आणि हे आपण डायग्राम पाहिल्या. मग पहिल्या डायग्रामचा अर्थ काय, त्या रिझल्ट मध्ये आपल्याला काय काय ऑब्झर्व करायला भेटलं, तर आपल्याला ऑब्झर्व करायला भेटलं व्हेन करंट नॉट पासिंग थ्रू वायर. जेव्हा आपण वायर मध्ये काहीच करंट दिलं नाही तेव्हा काय झालं हो, तेव्हा रिमेन्स स्ट्रेट लाईक ए, म्हणजे त्या वायर मध्ये काहीच आपल्याला फरक पाहायला मिळाला नाही. ते जसेच्या तसं होतं, म्हणजे स्ट्रेट वायर होतं. ते कोण होतं, ते कॉपर वायर जे होतं ते स्ट्रेट होतं. ठीक आहे, दुसरी गोष्ट मग बी मध्ये काय पाहायला मिळालं, करंट फ्लोज फ्रॉम बॉटम टू अप. ठीक आहे, त्या सर्किट मध्ये करंट हे खालून वरती पास करत होतं. म्हणजे ठीक आहे, बॉटम टू अप जेव्हा ते करंट फ्लो केलं तेव्हा आपल्याला पाहायला मिळालं की त्याची पोझिशन ही कोणासारखी झाली हो, बी डायग्राम सारखी. म्हणजे तो बाहेरच्या बाजूला वळला गेला किंवा त्याचं बेंड पोझिशनला आपल्याला पाहायला मिळालं. ठीक आहे, जसं की या बी डायग्राम मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ते वायर या साईडला थोडंसं झुकलंय. ठीक, आणि तशाच प्रकारे जेव्हा आपण सी मध्ये तेच म्हणजे तीच अरेंजमेंट जी होती ती सेलची अरेंजमेंट आपण चेंज केली आणि करंटला आपण काय केलं, टॉप टू बॉटम फ्लो करायला भाग पडलं. जेव्हा आपण टॉप टू बॉटम त्याला फ्लो केलं तेव्हा काय झालं, त्याची पोझिशन ही जशी डायग्राम सी दिली गेली आहे त्या डायग्राम प्रमाणे त्याची पोझिशन चेंज झाली. कोणाची हो, कॉपर वायरची. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला ऑब्झर्व करायला भेटलं. म्हणजे काय हो, जेव्हा मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण करंट पास करतोय तेव्हा वायर वरती त्याचा काहीतरी इफेक्ट होतोय हे आपल्याला जाणून घ्यायला आलं.
ठीक आहे. मग आपण त्या एक्सपेरिमेंटला जर एक्सटेंडेड फॉर्म मध्ये किंवा पुढे घेऊन गेलो तर आपल्याला आणखी ऑब्झर्वेशन काय काय भेटले ते आपण पाहूया. ठीक आहे. एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला ऑब्झर्वेशन काय काय भेटले बाबा, फ्रॉम एबीसी म्हणजे जे काही डायग्राम एबीसी होती त्याच्यामधून आपल्याला काय बघायला भेटलं, डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन द वायर, म्हणजे ज्या फोर्सची जी डायरेक्शन होती वायरवरची ती कशा कशावर, म्हणजे कसं आहे बाबा, आता परपेंडिक्युलर टू द बोथ, म्हणजे परपेंडिक्युलर कोणाकोणाला आहे, फोर्सची डायरेक्शन ही परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड आणि डायरेक्शन ऑफ द करंट, म्हणजे मॅग्नेटिक फील्डला ही फोर्सची डायरेक्शन काय आहे, परपेंडिक्युलर, आणि जे करंट आहे त्यालाही ती डायरेक्शन परपेंडिक्युलर आहे, म्हणजे तिघ पण हे 90 डिग्रीच्या काटकोनात आपल्याला गेलेले पाहायला मिळतात किंवा ती फोर्सची डायरेक्शन पाहायला मिळाली, म्हणजे एक्स वाय झेड अशा वेगवेगळ्या कोऑर्डिनेट्सवर यांची दिशा दर्शवली जात आहे. ठीक आहे, असं समजून आलं. आता बघा दुसरं काय, पॉईंट नंबर 2, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ टू साऊथ. आता डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आपण काय केली, नॉर्थ टू साऊथ केली. ठीक आहे, आणि आपल्याला काय पाहायला भेटलं, करंट फ्लो इन कंडक्टर इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे जेव्हा जेव्हा करंट हे फ्लो झालं कोणामधून, त्या करंट कॅरिंग कंडक्टर मधून, इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे जेव्हा जेव्हा मॅग्नेटिक फील्ड होती आणि त्यामधून जेव्हा करंट पास झालं तेव्हा त्या वायरवर काहीतरी फोर्स ऍक्ट केला हे आपल्याला पाहायला मिळालं. ठीक आहे, आणि जेव्हा आपण करंटची डायरेक्शन ही रिव्हर्स केली तेव्हा आपल्याला पाहायला भेटले की फोर्सची देखील डायरेक्शन रिव्हर्स झालेली आहे इन द प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे असं का म्हणताय तुम्ही गुरुजी, म्हणजे याचा अर्थ काय हो, आपण बघा पहिली डायग्राम ए पाहिली त्याच्यामध्ये करंट फ्लो झाला नाही, वायर स्ट्रेट राहिलं. डायग्राम बी मध्ये आपण पाहिलं जेव्हा बॉटम टू टॉप आपल्याला करंट फ्लो झालेलं पाहायला मिळालं तेव्हा फोर्सची डायरेक्शन किंवा ते जे वायर जे ताणलं गेलं ते वेगळ्या दिशेला ताणलं गेलं, म्हणजे त्याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स हा वेगळ्या दिशेने लागला गेला. जेव्हा आपण टॉप टू बॉटम करंट फ्लो केलं तेव्हा ते जे आहे वायर ते वेगळ्या दिशेला ताणलं गेलं, म्हणजे दोन्ही विरुद्ध दिशेला ताणले गेले. जेव्हा बॉटम टॉप झालं ते वेगळ्या दिशेला, जेव्हा टॉप टू बॉटम झालं ते वेगळ्या दिशेला. अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळालं की जो फोर्स एक्झर्ट करतोय त्याची ही डायरेक्शन करंटची डायरेक्शन चेंज केल्यानंतर रिव्हर्स होत आहे. म्हणजे बघा एक्सपेरिमेंट आपल्याला काय शो करतो, डायरेक्शन ऑफ फोर्स डिपेंड ऑन बोथ. डायरेक्शन ऑफ फोर्स कोणाकोणावर डिपेंड आहे, मग एक तर डायरेक्शन ऑफ करंट, जे करंट आपण त्या कंडक्टर मधून पास करतोय त्याच्यावर, आणि दुसरी गोष्ट डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ह्या दोन गोष्टीवर ते फोर्सची डायरेक्शन ही डिपेंड आहे असं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे बाबा आता याचं म्हणणं नेमकं काय, ठीक आहे, आपल्याला आता हे वेगवेगळ्या डायरेक्शनला ते समजते, पण वेगवेगळ्या डायरेक्शनला समजून घेण्यासाठी मग आपण ते डिसाईड कसं करायचं की कोणत्या डायरेक्शनला करंट आहे, कोणत्या डायरेक्शनला फोर्स आहे आणि कोणत्या डायरेक्शनला ही मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि त्याचसाठी आपल्याला एक रूल आला, कोणता, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. मग आपल्याला अस्तित्वात पाहायला मिळाला काय, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल काय करतो बाबा, इट रिलेट्स डायरेक्शन ऑफ थ्री. आता आपण पाहिलं त्या एक्सपेरिमेंट मध्ये कोणाकोणाची डायरेक्शन तो रिलेट करतो, एक तर करंटची, दुसरी मॅग्नेटिक फील्डची आणि तिसरी फोर्स एक्झर्टेड ऑन दी करंट कॅरिंग कंडक्टर. ह्या तिघांचं जे रिलेशन दाखवतं, जे फोर्सची डायरेक्शन दाखवतं, त्या रूलला आपण म्हणतो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. ठीक आहे, अशा प्रकारे मग अकॉर्डिंग टू रूल आपल्याला काय पाहायला मिळालं, लेफ्ट हँड थंब, जो लेफ्ट हँडचा जो थंब आहे तो काय करतो, डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन द कंडक्टर, म्हणजे फोर्सची डायरेक्शन दर्शवण्याचं काम करतो. दुसरी गोष्ट इंडेक्स फिंगर. इंडेक्स फिंगर म्हणजे हा अनामिका, ती काय करते, अनामिका फिंगर म्हणजे इंडेक्स फिंगर काय करतो, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आपल्याला दाखवण्याचं काम करतं. आणि तिसरी गोष्ट आहे मिडल फिंगर. हे मिडल फिंगर काय करतं, ही डायरेक्शन ऑफ करंट दाखवण्याचं काय करतं, म्हणजे मध्यमा जी आहे ती काय करते, डायरेक्शन ऑफ करंट आपल्याला दाखवते. पण हे ऑल थ्री जे आहेत, ह्या ऑल थ्री ज्या डायरेक्शन आहेत त्या परपेंडिक्युलर कोणाला, एकमेकाला त्या परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे एक्स वाय झेड हे जे कोऑर्डिनेट आहेत बघा तीन, ते कसे आहेत, एकमेकाला परपेंडिक्युलर, म्हणजे त्यांच्यामध्ये काटकोन तयार होतो, म्हणजेच काय 90 डिग्री अँगल हा तयार होतो. अशाच प्रकारे ह्या तिन्ही डायरेक्शन त्याचप्रमाणे एक्स एक वर, एक वाय वर आणि एक झेड वर काटकोन निर्माण करतात आणि त्या परपेंडिक्युलर टू इच अदर आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी एक सिंपल डायग्राम, तुम्ही जर ही डायग्राम लक्षात ठेवली तर तुम्हाला समजून जाईल की नेमकं काय करायचं. बघा थंब काय दर्शवतो, फोर्स ऑन कंडक्टर, इंडेक्स फिंगर मॅग्नेटिक फील्ड आणि तिसरी गोष्ट आहे मिडल फिंगर, ती काय दर्शवते, करंट. ठीक आहे, आता बघा याच्या अगोदर मग आपण काय पाहिलं होतं, हा झाला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. याच्या अगोदर आपण पाहिला होता मॅक्सवेल्स राईट हँड थंब रूल आणि आता पाहिला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड थंब रूल. आता यामध्ये दोघांमध्ये डिफरन्स काय,
हे देखील जाणून घेणं महत्वाचं आहे. ठीक आहे, आपण ते करूया. हे तर आपल्याला माहित झाले फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आपण यूज केलाय आणि दुसरीकडे आपण केला होता मॅक्सवेल्स राईट हँड रूल. पण आता त्या रूल मध्ये आपल्याला डिफरन्स जाणून घेणं महत्वाचं आहे, कारण त्या दोन्हीमध्ये तुम्ही कन्फ्युज असाल हे मला 100% माहिती आहे. ठीक आहे, म्हणून मी काय केलं, हा डिफरन्स पाहण्यासाठी मी तुम्हाला हे वेगवेगळे देत चाललोय. डिफरन्स बिटवीन राईट हँड अँड लेफ्ट हँड थंब रूल. याच्यामध्ये काय काय बघा. पहिला आहे राईट हँड कोणाचा आहे, मॅक्सवेलचा, आणि लेफ्ट हँड कोणाचा आहे, फ्लेमिंगचा. या दोन लोकांनी हे वेगवेगळे रूल दिले. हा जरा बेसिक म्हणजे नावावरूनच आपल्याला डिफरन्स पाहायला मिळाला. ठीक आहे, मग त्यांची व्याख्या काय म्हणते. दुसरी गोष्ट आहे मॅक्सवेल राईट हँड थंब रूलची व्याख्या म्हणते डिटरमाइन्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस अराउंड स्टेट करंट. ही मॅग्नेटिक फील्ड आहे स्टेट करंटच्या अराउंड जी प्रोड्यूस झाली त्याचे डायरेक्शन आपल्याला दाखवण्याचं काम करून करतं मॅक्सवेल राईट हँड थंब रूल. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला दाखवण्यात आला होता. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट फ्लेमिंग्स लेफ्ट हँड थंब रूल काय करतो बघा. डिटरमाइन डायरेक्शन ऑफ फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय करंट कॅरिंग कंडक्टर इन प्लेस इन अन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे तिथं कोण आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे, करंट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फोर्स जो एक्झर्ट झालेला आहे तो पाहायला मिळाला आहे. ठीक आहे, म्हणजे काय, डायरेक्शन ऑफ फोर्स त्याच्यामध्ये कुणाकुणामध्ये करंट कॅरिंग कंडक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड जेव्हा जेव्हा ते आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे अशा प्रकारे त्याची डायरेक्शन होती. आणि राईट हँड थंब रूलची अशा प्रकारे हे जे होते ती डायरेक्शन होते. हा थंब हे कर्ल फिंगर्स. ठीक आहे, दुसरी गोष्ट हँड्स युज बेसिक आहे. राईट हँड म्हणले तर राईट हँड यूज करणार आणि लेफ्ट हँड म्हणले तर लेफ्ट हँड यूज करणार. ठीक आहे, तिसरी गोष्ट आहे मग त्याचं ऍप्लिकेशन काय होतं. मॅक्सवेल राईट हँड थंब रूलचं ऍप्लिकेशन होतं डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अराउंड द वायर. म्हणजे अराउंड वायर असं पकडलं तर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, आणि दुसरं ह्या फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलची काय ऍप्लिकेशन आहे बाबा. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड थंब रूलचा ऍप्लिकेशन काय मग, डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन द कंडक्टर इन मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे हे जे आहे डायरेक्शन ऑफ फोर्स आपल्याला दाखवण्याचं काम करतं थंब कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, ते आहे मॅग्नेटिक फील्डच्या प्रेझेन्स मध्ये. हे दोन्ही रूल कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये यूज केले जातात बाबा. पहिला आहे राईट हँड, कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये यूज केला जातो, करंट कॅरिंग कंडक्टर. तर लेफ्ट हँड इलेक्ट्रिक मोटार, दॅट इज करंट फील्ड किंवा फोर्स, या कॉन्टेक्स्ट मध्ये ते यूज केले जातात. म्हणजे त्याच्या रिलेटेड कॉन्टेक्स्ट म्हणजे काय बाबा, त्याच्या रिलेटेड यूज केले जातात. ठीक आहे, ते त्या गोष्टींचा जेव्हा जेव्हा उल्लेख येईल त्या गोष्टींच्या रिलेटेड आपण हा रूल यूज करायचा, हे असं त्याचं सांगणं आहे. म्हणजे त्याच काय कॉन्टेक्स्ट मध्ये. दुसरी गोष्ट थंब. आता बघा, राईट हँडचा थंब कशासाठी डायरेक्शन दाखवतो, राईट हँडचा थंब दाखवतो डायरेक्शन ऑफ करंट. तसंच लेफ्ट हँडचा थंब दाखवतो डायरेक्शन ऑफ फोर्स. कशामध्ये, करंट कॅरिंग कंडक्टर मध्ये. तिसरी गोष्ट आहे कर्ल फिंगर्स. आता राईट हँड मध्ये कर्ल फिंगर्स होते. ठीक आहे, हे कर्ल फिंगर्स आणि हा थंब ह्या कोणाचे डायरेक्शन दाखवायचा, हा करंटचे डायरेक्शन दाखवायचा आणि हा दाखवायचा मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये आपण मॅग्नेटिक अशा प्रकारे जर करंट कॅरिंग कंडक्टर पकडलं तर हे दाखवायचे काय, करंटचे डायरेक्शन असं चाललंय म्हणजे करंट असं चाललंय, हे करंटचे डायरेक्शन आणि हे मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन. अशा प्रकारे हे होतं. आणि दुसरीकडे बघा, इंडेक्स फिंगर काय करतो, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवतो. म्हणजे कोणता, हा फिंगर आहे मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन दाखवतो. तर मिडल फिंगर करंटचे डायरेक्शन दाखवतो आणि हा थंब काय करतो, फोर्सचे डायरेक्शन दाखवतो. अशा प्रकारे हे डायरेक्शन दाखवण्याचं काम करतात. आता चौथी गोष्ट म्हणजे काय, लास्टचं अप्लिकेशन काय, लास्टचा डिफरन्स काय, मेन यूज यांचा कुठं कुठं होतो. पहिल्याचा राईट हँडचा मेन यूज कुठं होतो, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू कंडक्टर. म्हणजे जिथं कुठं कंडक्टर मध्ये मॅग्नेटिक फील्ड आपल्याला दर्शवायची आहे त्यामध्ये त्याचा यूज होतो. आणि दुसऱ्याचा यूज म्हणजे फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलचा यूज कुठं होतो, फोर्स ऑन कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. जो काही फोर्स ऍक्ट झालेला आहे कंडक्टरवर, करंट कॅरिंग कंडक्टरवर, ते दाखवण्यासाठी हा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आपण यूज करतो. हा झाला बेसिक डिफरन्स बिटवीन मॅक्सवेल्स राईट हँड थंब रूल आणि फ्लेमिंग्स लेफ्ट हँड थंब रूल. आता कन्फ्युजनचं काही कारण नाही. ठीक आहे, अशा प्रकारे आपण पुढच्या लेक्चरची सांगता करत आहोत. ठीक आहे, हे लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं, त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.